लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे पैठणमधून। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील तुडुंब भरलेल्या जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12:34 उघडण्यास सुरुवात झाली। 12:55 ही प्रक्रिया पूर्ण होऊन सध्या गोदापात्रात 3144 क्युसेक याप्रमाणे जलविसर्ग केला जात असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली। तुडुंब भरलेल्या धरणातून जलविसर्ग सुरू झाल्याने जनतेच्या मनातील धाकधूक थांबली आहे। या पार्श्वभूमीवर तहसीलदार सारंग चव्हाण यांनी पैठण शहरासह नदी काठावरील महापूर प्रवण रेषेअंतर्गत असलेल्या गावांनी सतर्कता बाळगावी असा सावधानतेचा इशारा दिला आहे। प्रकल्पाच्या 27 पैकी 11, 12, 13, 14, 25 व 26 क्रमांकाचे 6 दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट उघडून करून हे पाणी सोडले जात आहे। पैठण शहरासह तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पैठण शहर, पाटेगाव, कावसान, नायगाव, मायगाव, वडवाळी, वाघाडी, नवगाव, आगरनांदूर, आवडे, उंचेगाव, चनकवाडी, टाकळी अंबड, हिरडपुरी व आपेगाव या पूरप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या 16 गावांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे। पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता पाहून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे। या विसर्गामुळे गोदापात्रातील पाणी पातळी वाढणार असल्याने गोदावरी नदीकाठावर असलेल्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये। कुठलीही जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी। काठावरील शेतात बांधलेले पशुधन सुरक्षित ठिकाणी न्यावे असे आवाहनही तहसीलदार सारंग चव्हाण यांनी केले आहे। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ।